नमस्कार, मी ज्ञानदा कदम. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुपरफास्ट बातम्यांच्या चक्रामध्ये न अडकता दिवसभरातल्या वेचक, वेधक आणि निवडक बातम्या या बुलेटिनमध्ये तुम्हाला दिसणार आहेत. या बुलेटिनमधनं बातमी जशी आहे तशी कोणतीही भेसळ न करता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणि आज आपण बुलेटिनमध्ये बघणार आहोत की बांगलादेशमध्ये असं नेमकं काय घडलं ज्यामुळे शेख हसीनांना तिथून पळ काढावा लागला. यानंतर आपण जाणून घेणार आहोत शेख हसीना यांचा आजवरचा प्रवास. त्यांचा प्रवास जितका संघर्षमय आहे तितकाच प्रेरणादायी सुद्धा. शेख हसीनांचा प्रवास जाणून घेतल्यानंतर आपण बघणार आहोत त्यांच्या बांगलादेश ते भारत पलायनाची संपूर्ण कहाणी. आणि त्यानंतर भारताच्या दृष्टीने सर्वात मोठा मुद्दा, अस्थिर बांगलादेशचा भारतावरती होणारा परिणाम. अशांत शेजाऱ्यांनी घेरलेलं असताना भारतासमोरची नेमकी आव्हानं कोणती आहेत? तर आपल्या शेजारचा देश बांगलादेश सध्या प्रचंड धुमसतोय. बांगलादेशमध्ये राजकीय अराजक माजलंय. हिंसेमुळे, उद्रेकामुळे गेली सलग 15 वर्ष एक हाती सत्ता गाजवणाऱ्या शेख हसीनांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय आणि पलायन केलंय. बांगलादेशमधली लोकशाही जाऊन सत्ता पुन्हा एकदा लष्कराच्या हातात आली आहे. शेख हसीना सध्या भारतात सुरक्षित आहेत. त्या कदाचित इंग्लंडलाही जाऊ शकतात. पण बांगलादेश अजूनही धुमसतोच आहे. 2009 सालापासून सत्तेत असलेल्या शेख हसीना यांच्या पतनाची सुरुवात झाली ती जून महिन्यात. स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झालेल्यांच्या नातेवाईकांसाठी असलेला 30% कोटा 2018 साली रद्द झालेला होता. पण 5 जूनला बांगलादेशच्या हायकोर्टानं हा कोटा पुन्हा लागू केला आणि विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला. ढाक्यामध्ये सुरू झालेलं हे आंदोलन देशभरात पसरायला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांची खतखत समजून न घेता शेख हसीना यांनी आंदोलकांना रझाकार म्हणून संबोधलं. शेख हसीना यांची ही कमेंट आंदोलनकर्त्यांच्या जिव्हारी लागली. याचं कारण म्हणजे बांगलादेशी नागरिकांवरती अत्याचार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला रझाकार म्हटलं जायचं. आपल्याच पंतप्रधानांनी आपल्याच नागरिकांना रझाकार म्हटल्यावरती संताप अनावर झाला. मग जुलै महिन्यात आंदोलनाचा भडका उडाला. आंदोलकांशी संवाद साधण्याऐवजी शेख हसीना यांनी लष्कराला पाचारण केलं, कर्फ्यू लावला आणि शूट ॲट साईटचे आदेश दिले. जुलै महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या गोळीबारात 150 पेक्षा अधिक आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. यानंतर मग कोर्टाचा निर्णय मागे घेतला गेला, पण तोपर्यंत वेळ हातातनं निघून गेली होती. या आंदोलनामध्ये जमाते इस्लामचे कार्यकर्ते घुसल्याचा संशय सुद्धा व्यक्त होतोय. जमाते इस्लाम ही कट्टरतावादी मुस्लिम संघटना आहे. बांगलादेशातल्या अस्थिरतेमध्ये या संघटनेच्या सक्रिय सहभागानंतर हसीना सरकारनं जमातवरती बंदी आणलेली. बांगलादेशी मीडियानुसार हसीना यांचं सरकार उलथवण्यामध्ये याच जमातचा वाटा मोठा आहे. गेल्या काही दिवसात बांगलादेशमधली परिस्थिती आटोक्याबाहेर गेली होती. आंदोलनकर्त्यांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणीही सुरू केली. आंदोलकांच्या मृत्यूच्या बदल्याची भाषा सुरू झाली आणि तोपर्यंत या लढ्यानं राजकीय स्वरूप धारण केलं होतं. विद्यार्थ्यांच्या पाठीमागे राजकीय ताकद उभी राहिली होती. शेख हसीना यांची खुर्ची खिळखिळी झाली होती. पण शेख हसीना यांनी हे काही सोडला नाही. 4 ऑगस्टला कर्फ्यूची घोषणा केली. परवा हजारो आंदोलक ढाक्यामध्ये जमले आणि रविवारी झालेल्या गोळीबारात 100 आंदोलकांचा बळी गेला. हिंसा वाढली पण आंदोलक हटायला तयार नव्हते. या सगळ्या दरम्यान लष्करानं जनतेवरती बंदूक उगारायला नकार दिला आणि शेख हसीनांना राजीनामा देण्याचा आदेश दिला. दडपशाही आणि दमन करून आंदोलन चिरडण्याच्या हुकुमशाही
आज जगभरात हेडलाईन्समध्ये असलेल्या शेख हसीना यांच्या राजकीय उदयाची आणि संघर्षाची कहाणी प्रचंड मोठी आहे। तीच कहाणी आज मी तुम्हाला सांगणार आहे बुलेटिनच्या सुरुवातीला। एक हसीना शेख हसीना। एकाच घरामध्ये 17 जणांची हत्या होते। एक मुलगी एकाच दिवशी आपले आईवडील, आपली भाऊ बहीण आणि संपूर्ण कुटुंब एका क्षणात गमावते। जिथे आपल्या आप्तस्वकीयांच्या रक्ताचा सडा पडला, पुढे त्याच देशाची सत्ता ती काबीज करते। एक दोन नाही तर तब्बल 15 वर्ष ही मुलगी सत्ता गाजवते आणि एका दिवशी तिच्यावरती तोच देश सोडून पळ काढण्याची वेळ येते। ही सगळी कहाणी आहे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची। तो दिवस होता 15 ऑगस्ट 1975चा। आजपासून साधारणतः 49 वर्षांपूर्वीचा। ढाक्यामधल्या धानमंडीमध्ये पहाटे मशिदीमधनं अजानचा आवाज सुरू होता, पण या परिसरात अचानक बंदुकी आणि रायफल्सचा आवाज घुमू लागला। या गोळ्या एका घरावरती झाडल्या जात होत्या आणि ते घर होतं शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचं। ज्या घरामधनं 1971 साली बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली, अवघ्या 4च वर्षात त्याच घरावर गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला होता। त्या गोळ्यांच्या आवाजात अजानचा आवाजही हरवला। घरातले सर्वजण जागे झाले। शेख हसीना यांचा भाऊ कमल सगळ्यात आधी बाहेर आला आणि तोच पहिला बळी ठरला। लष्कराच्या अधिकाऱ्यांनी घराचा ताबा घेतलेला होता। तितक्यातच शेख मुजीबुर रहमान समोर आले आणि त्यांनी विचारलं की तुम्हाला नेमकं हवंय काय? पण त्यांचं वाक्य संपतंय न संपतंय तोच बंदुकीतनं गोळ्या झाडल्या गेल्या आणि मुजीबुर रहमान खाली कोसळले। त्यांच्या पाठीमागून आलेल्या शेख हसीनांच्या आईवरतीही त्या मारेकऱ्यांनी निर्दयी पद्धतीनं गोळ्या झाडल्या। त्यांनी कुणालाही सोडलं नाही। कमाल आणि जमाल हे शेख हसीनांचे 2 भाऊ, त्यांच्या बायका असे एक एक करून सर्वांनाच ठार केलं गेलं। अगदी 10 वर्षांच्या धाकट्या भावाला सुद्धा। कुटुंबातले सदस्य, घरात काम करणारे अशा एकूण 17 जणांना मारेकऱ्यांनी निर्घृण पद्धतीनं मारलं। बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा नारा ज्या घरातनं दिला गेला होता, तेच घर अवघ्या काही मिनिटात रक्तानं माखून गेलं होतं। तर मुजीबुर रहमान यांचं संपूर्ण कुटुंबाचा खात्मा होत असताना बांगलादेशपासून हजारो किलोमीटर दूर जर्मनीमध्ये असलेल्या शेख हसीना मात्र हल्ल्यातनं वाचल्या होत्या। शेख हसीना त्यांच्या पतींसोबत होत्या आणि म्हणूनच त्या वाचल्या। आपल्या कुटुंबाला बघण्याची शेवटची संधी सुद्धा त्यांना मिळाली नाही। त्या परतू सुद्धा शकत नव्हत्या आपल्याच देशात, आपल्या मायभूमीत, आपल्या बांगलादेशात। आणि जर्मनीमध्ये त्यांच्या जीवाला धोका होता। मग पुन्हा एकदा त्यांनी धावा केला, तो भारताचा। मुजीबुर रहमान यांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये मदत करणाऱ्या इंदिरा गांधींनी त्यांच्या मुलीला आश्रय दिला, तिच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली। तब्बल 6 वर्ष 1975 ते 1981 या 6 वर्षात त्या भारतात होत्या, पण त्याचा थांगपत्ता कुणालाही लागला नाही। भारतामध्ये त्या आश्रित असल्या तरी शेख हसीनांची नजर ही आपल्या देशावर होती, म्हणजे बांगलादेशवर होती। तिकडे ढाक्यामध्ये जियाउर रहमाननं सत्ता काबीज केली होती। शेख हसीना यांचे परतीचे सगळेच मार्ग जवळपास बंद होते, पण शेख हसीनांनी आपला लढा सुरू ठेवला। बांगलादेशमधल्या लष्करी राजवटीवरती त्यांनी हल्ले चढवायला सुरुवात केली। त्या जगभरात फिरत होत्या, भाषणं देत होत्या। 1981 साल होतं आणि याच साली अवामी लीगनं शेख हसीनांना पार्टीचं अध्यक्ष नेमलं। तेव्हा सुद्धा हसीना या परदेशातच होत्या, पण त्या क्षणी त्याच वेळी त्यांनी आपल्या मायदेशी परत जाण्याचा निर्णय घेतला। बांगलादेशमध्ये शेख हसीनांचं जंगी स्वागत झालं। विमानतळापासून त्यांच्या स्वागतासाठी भल्या मोठ्या रांगा लागलेल्या आणि इथूनच बांगलादेशमध्ये हसीना पर्वाची सुरुवात झाली। तर 1986 साल या साली काय झालं? तर हे साल शेख हसीनांसाठी खूप महत्त्वाचं होतं, कारण याच वर्षी शेख हसीनांनी आपल्या आयुष्यातली पहिली निवडणूक लढवली। या निवडणुकीत त्या हरल्या, पण त्या विरोधी पक्षनेत्या बनल्या। मग 1996 साली त्या पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या। 2009 ते आत्तापर्यंत शेख हसीनांनी बांगलादेशात सत्ता गाजवली। या शेख हसीनांनी आर्थिकदृष्ट्या बांगलादेशचा कायापालट केला। हसीनांच्या कार्यकाळामध्ये बांगलादेशच्या GDP मध्ये झालेली वाढ ही लक्षणीय आहे। 2009 साली 5% असलेला GDP
हा 2019 साली 7.9% आला. बांगलादेशातल्या गरिबीच्या दरात सुद्धा घट झाली. जागतिक बँकेच्या अहवालानुसार 2010 साली असलेला 12% हा गरिबीचा आकडा, गरिबीचा दर हा 2022 साली 5% खाली आलेला. आर्थिक विकास आणि आधुनिकीकरणाची कास धरलेलं सरकार अशी इमेज तयार करण्यात शेख हसीनांनी यश मिळवलेलं. पण ज्या बांगलादेशी जनतेचा त्यांनी विकास केला, विश्वास मिळवला, त्याच जनतेनं शेख हसीना यांची खुर्ची खेचून घेतली आणि पुन्हा एकदा देश सोडण्याची वेळ शेख हसीना यांच्यावर आली. तर बांगलादेशमधल्या अभूतपूर्व हिंसेमुळे, विद्यार्थी आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना सोमवारी आपल्या मायभूमीतनं पलायन करावं लागलं. सोमवारी दुपारी 2:15ची वेळ होती. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्याची आणि देश सोडल्याची बातमी अधिकृत झाली आणि बांगलादेशच्या गणभवनात आंदोलनकर्त्यांनी घुसखोरी केली. हसीना यांच्या बांगलादेशमधल्या पलायनानंतर त्यांनी राजकीय आश्रयासाठी भारताची वाट धरली. शेख हसीना अस्वस्थ बांगलादेशमधनं भारतात कशा पोहोचल्या हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर देश सोडण्यासाठी बांगलादेशच्या आर्मीनं शेख हसीना यांना लष्कराचं हेलिकॉप्टर दिलं. त्याच हेलिकॉप्टरच्या मदतीनं शेख हसीना यांनी आपलं सरकारी निवासस्थान सोडलं आणि त्या थेट पोहोचल्या बांगलादेशच्या आर्मी एअरबेसवर, जिथून बांगलादेश हवाई दलाच्या C-130J या एअरक्राफ्टनं त्यांनी थेट भारताच्या दिशेनं कूच केलं. शेख हसीना यांच्या एअरक्राफ्टचा कोड होता AJAX 1431. या विमानामध्ये बांगलादेशातनं पलायन केलेल्या शेख हसीना असल्याचं समजलं आणि फ्लाईट ट्रेडरवरती हे विमान सर्वाधिक ट्रॅक केलं गेलं. सोमवारी दुपारी 3-3:30च्या आसपासची वेळ होती. भारतीय वायुसेनेच्या रडारनं बांगलादेशातून कमी उंचीवरनं जाणाऱ्या या एअरक्राफ्टला डिटेक्ट केलं. या एअरक्राफ्टला भारताच्या हद्दीमध्ये प्रवेश करण्याची परवानगी सुद्धा देण्यात आली. बांगलादेशमधली अस्थिरता आणि शेख हसीना यांचं पलायन यांची कल्पना असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांनी या प्रवासादरम्यान पूर्ण खबरदारी घेतलेली. भारताचे टॉप ऑफिशियल्स यामध्ये इन्व्हॉल्व होते. देशाचे एअर चीफ मार्शल VR चौधरी आणि लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी जातीनं या ऑपरेशनवरती नजर ठेवलेली. सगळ्या घडामोडींची माहिती चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ लेफ्टनंट जनरल जॉन्सन मॅथ्यू यांना दिली जात होती. या एअरक्राफ्टला भारतातल्या लँडिंगला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी सुरक्षा व्यवस्था सुद्धा अगदी चोख होती. पश्चिम बंगालमधल्या हाशिमारा एअरबेसवरच्या 101 स्क्वॉड्रनमधली 2 राफेल विमानं सुद्धा तैनात झाली होती, जी बिहार आणि झारखंड यांच्या पट्ट्यामध्ये गस्त घालत होती. अखेर संध्याकाळी 5:45च्या आसपास शेख हसीना यांचं एअरक्राफ्ट गाझियाबाद जवळच्या हिंडन एअरबेसवरती उतरलं. हसीना यांची एअरबेसवरती भेट घेण्यासाठी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल स्वतः उपस्थित होते. मग याच एअरबेसवरती अजित डोवाल आणि शेख हसीना यांची जवळपास 1 तास मीटिंग चालली. अजित डोवाल यांनी बांगलादेशमधल्या परिस्थितीचा सगळा आढावा घेतला आणि यानंतर अजित डोवाल यांनी या सगळ्या घडामोडींची माहिती दिली. ती पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना. काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातमीनुसार शेख हसीना यांना सध्या दिल्लीजवळ सुरक्षित ठिकाणी ठेवलं गेलंय. या दरम्यान शेख हसीना आपल्या मुलीला सायमा वाजेद यांनाही भेटण्याची शक्यता आहे. सायमा वाजेद कोण आहेत? तर सायमा या दक्षिण पूर्व आशियासाठी WHOच्या प्रादेशिक संचालिका म्हणून काम पाहतात. शेख हसीना या भारतातनं इंग्लंडला, UKला जाण्याची सुद्धा शक्यता आहे, जिथे त्यांनी राजकीय आश्रयासाठी अर्ज केल्याची माहिती मिळते. शेख हसीना यांची बहीण शेख रेहाना या ब्रिटनच्या नागरिक आहेत. तर रेहाना यांची कन्या ट्युलिप सिद्दीक या UKच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये खासदार आहेत. ब्रिटन सरकारकडनं हसीना यांच्या राजकीय आश्रयाच्या अर्जावर अजून तरी निर्णय आलेला नाहीये आणि तो निर्णय येईपर्यंत त्या भारतातच थांबतील असा स्ट्रॉंग अंदाज व्यक्त होतोय. पण शेख हसीना यांच्या निमित्तानं राजकीय आश्रय किंवा पॉलिटिकल असायलम हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. तर पॉलिटिकल असायलम म्हणजे नेमकं काय? तर ज्या राजकीय नेत्यांना आपल्या देशामध्ये असुरक्षित वाटतं
अशा नेत्यांसाठी इतर देशांनी संरक्षणाची हमी देणं आणि त्या संबंधित नेत्यांना आपल्या देशामध्ये आश्रय देणं म्हणजे पॉलिटिकल असायलम। यूके सरकारच्या नियमानुसार ज्या नेत्यांना असा आश्रय हवा आहे त्यांना त्यासाठी आधी अर्ज करावा लागतो। ज्यांनी स्वदेशातनं पलायन केलंय किंवा देशातल्या अस्थिरतेमुळे जे नेते आपल्या देशामध्ये परत जाऊ शकत नाहीत असे नेते राजकीय आश्रयासाठी सर्वसाधारणपणे अर्ज करू शकतात। ही महत्त्वाची माहिती पॉलिटिकल असायलम संदर्भातली। त्यानंतर आता ब्रिटनमध्ये हसीनांनी राजकीय आश्रयासाठी अर्ज केल्याचं कळतंय। शेख हसीना यांचा मुलगा म्हणजे ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणायला लागेल कारण शेख हसीना यांचा मुलगा साजिद वाजेद हा अमेरिकेमध्ये राहतो। पण हसीना यांना अमेरिकेचा पर्याय त्यांनी काही निवडलेला नाहीये कारण शेख हसीना यांचे जो बायडन यांच्या सरकारशी संबंध तणावपूर्ण आहेत। यापूर्वी हसीना यांनी अमेरिकेवरती त्यांचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुद्धा केलेला होता। बांगलादेशमधल्या हिंसाचारानंतर हसीना यांनी पहिली मदत मागितली ती आपल्या देशाकडे म्हणजे भारताकडे आणि याची कारणं अर्थातच इतिहासामध्ये दडलेली आहेत। शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबियांचे भारतासोबतचे संबंध हे पहिल्यापासूनच चांगले राहिलेत, मैत्रीपूर्ण राहिलेत। शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशचे संस्थापक मुजीबुर रहमान आणि भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी हे एकमेकांचे मित्र होते। पाकिस्तान सोबतच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारत बांगलादेशच्या पाठीशी अगदी भक्कमपणे उभा होता। 1975 साली मुजीबुर रहमान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हत्येनंतर शेख हसीना आणि त्यांच्या भगिनी शेख रेहाना या दोघांनी सुद्धा भारतामध्येच आश्रय घेतलेला। 1975 ते 1981 अशी 6 वर्ष शेख हसीना आपल्या मायभूमीपासून दूर होत्या, त्या भारतात होत्या। सोमवारी शेख हसीनांनी आपला देश सोडताना भारतात काही काळ राहण्याची विनंती केल्याचं आज आपल्या देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसदेमध्ये स्पष्ट केलं। भारत आणि बांगलादेशमधल्या घडामोडींवरती म्हणजे भारत खरं तर बांगलादेशातल्या घडामोडींवरती अगदी बारीक पद्धतीने लक्ष ठेवून आहे। तर अशी काहीशी परिस्थिती भारताची आहे कारण भारताच्या चहूबाजूंना असे देश आहेत, असे अनेक देश आहेत की जे सगळे देश सध्या अस्थिर आहेत, अशांत आहेत। काही देशांमध्ये आर्थिक कारणांमुळे अस्वस्थता आहे, काही देशांमध्ये अनेकांनी सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अशा अनेक अस्वस्थ देशांनी घेरल्यामुळे किंवा त्या चक्रव्यूहामध्ये सापडल्यामुळे भारताची आव्हानं मात्र निश्चितपणे वाढल्याचं पाहायला मिळतंय। तर सगळ्याच बाजूंनी अस्वस्थ शेजाऱ्यांनी भारत घेरला गेलेला आहे। त्यामुळे आपण काय काळजी घ्यायला हवी आहे हे याक्षणी महत्त्वाचं आहे। उपाययोजना नेमक्या काय करायला हव्यात असे काही प्रश्न माझ्याप्रमाणे तुमच्याही मनात अर्थातच निर्माण झाले असतील। यातला सर्वात मोठा प्रश्न निर्वासितांचा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न जेव्हा मी आंतरराष्ट्रीय घटनांचे अभ्यासक असलेल्या शैलेंद्र देवळाणकर यांना विचारला तेव्हा त्यांनी सुद्धा भारताची डोकेदुखी ही निश्चितपणे वाढली आहे अशी टिप्पणी केली। या सीमेच्या माध्यमातून आपल्याकडे दहशतवादी पण आतमध्ये येऊ शकतात, या सीमेच्या माध्यमातून ड्रग ट्रॅफिकिंग होऊ शकते, त्याचप्रमाणे काउंटरफेट करन्सी म्हणजे नकली नोटा ह्या देखील बांगलादेशच्या माध्यमातून भारतामध्ये येऊ शकतात। तर भारताला येत्या काळामध्ये सावध राहणं हे अत्यंत गरजेचं आहे। दुसरं असं आहे की जर बांगलादेशची वाटचाल ही लोकशाहीकडनं धार्मिक मूलतत्वादाकडे जाणार असेल, कारण पुन्हा एकदा जमाते इस्लामी सारखे पक्ष तिथं स्ट्रॉंग बनू शकतात, खालिदा जिया जर परत सत्तेमध्ये आल्या तर अशा धार्मिक मूलतत्ववादाचा भारतासाठी निश्चितपणे डोकेदुखी ही ठरू शकते। त्याचप्रमाणे अशा धार्मिक मूलतत्ववादी बांगलादेशवरती चीनचा प्रभाव हा देखील वाढू शकतो। त्यामुळे भारताला जसा पश्चिमेकडनं पाकिस्तानचा धोका आहे तसा पूर्वेकडनं बांगलादेशचा देखील धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे बांगलादेशमधल्या अस्थिर परिस्थितीचा परिणाम हा अनेक अर्थांनी आपल्या देशावरती होण्याची शक्यता आहे। बांगलादेशमधल्या राजकीय अस्थिरतेचा आणि लष्कराच्या हाती सत्ता जाण्याचा जो मुद्दा आहे ही बाब सुद्धा भारतासाठी अतिशय चिंतेची आहे। ज्या बांगलादेशची लष्कराच्या तावडीतनं मुक्तता करत लोकशाहीची स्थापना करण्यात आली, आज त्याच लोकशाहीसमोर सर्वात मोठं आव्हान उभं राहिलं आहे। बांगलादेशमधील ही स्थिती लोकशाहीवरती विश्वास असणाऱ्या प्रत्येकाला चिंतेत टाकायला लावणारी आहे। त्याचवेळी सर्वांना ही परिस्थिती विचार करायला भाग सुद्धा पाडते। भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे एक ऐतिहासिक वाक्य आहे। ते पाकिस्तानला उद्देशून असं म्हणाले होते की तुम्ही मित्र बदलू शकता पण शेजारी नाही, तुम्ही इतिहास बदलू शकता पण भूगोल नाही। काही शेजाऱ्यांच्या कुरापतींमुळे तर काही शेजाऱ्यांच्या गृहकलहामुळे आज भारताची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे।
तर ही बातमी संपवताना इथे 2 तारखा मला निश्चितपणे अधोरेखित कराव्याशा वाटतात. त्यातली पहिली तारीख आहे 15 ऑगस्ट 1975ची. मुजीबुर रहमान यांच्या हत्येची तारीख आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच त्यांची हत्या झाली आणि त्या दिवशीपासून हा दिवस बांगलादेशमध्ये काळा दिवस म्हणून पाळला जातो. तर दुसरी तारीख आहे 5 ऑगस्टची. 5 ऑगस्ट 2019 साली भारतानं कलम 370 हटवलं आणि एक नवा इतिहास लिहिला. तर 2024 साली याच दिवशी म्हणजे 5 ऑगस्टला काल बांगलादेशात सत्ता उलथवली गेली. या दोनही तारखा या भारतासाठी महत्त्वाच्या आहेत, पण बांगलादेशसाठी काळ्या इतिहासाच्या. या दोन्ही घटनांमध्ये पाकिस्तानच्या भूमिकांचा विचार केला तर हा निव्वळ योगायोग तर नक्कीच नाही असंही म्हणावंसं वाटतं. आणि जेव्हा जेव्हा जनता रस्त्यावरती उतरते, जेव्हा जेव्हा जनता आक्रमक होते, सत्तेविरोधात लढा देते, तेव्हा काय घडतं हे आता आपण बघणार आहोत. बांगलादेशमधलं एक दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि हे दृश्य बरंच बोलकं आहे. बांगलादेशमध्ये जेव्हा काल आंदोलनकर्ते कमालीचे आक्रमक झालेले होते, तेव्हा त्यांनी काय केलं ते या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय. ज्या पुतळ्यावरती बांगलादेशचे आक्रमक आंदोलनकर्ते घाव घालतायत, तो पुतळा आहे शेख मुजीबुर रहमान यांचा, बांगलादेशचे राष्ट्रपिता, ज्यांनी बांगलादेशचा स्वातंत्र्य लढा उभारला, पाकिस्तानच्या अत्याचाराविरोधात लढा दिला, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्याच मुजीबुर रहमान यांना 1975 साली गोळ्या घातल्या गेल्या, संपवलं गेलं आणि आता आंदोलनकर्त्यांनी त्यांचाच पुतळा उद्ध्वस्त केला. यानंतर आपण दुसरी दृश्य पाहूयात. ही दृश्य आहेत इराक युद्धानंतरची. इराक युद्धामध्ये सद्दाम हुसेनच्या पराभवानंतर इराकच्या जनतेनं हुकुमशहा सद्दाम हुसेनचा पुतळा असाच आडवा केला होता. थोडंसं आणखी इतिहासात जाऊया. 30 वर्ष मागे जाऊया. 30 वर्षांपूर्वी लेनिनचा पुतळा सुद्धा क्रेन लावून हटवला गेला होता. तर सोव्हिएत रशियाचा हुकुमशहा जोसेफ स्टॅलिनचा पुतळा सुद्धा रातोरात हटवण्यात आला. अत्याचार, अन्याय या सगळ्याचा जेव्हा अतिरेक होतो, व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते, सामान्यांचं जगणं जेव्हा मुश्किल होतं, तेव्हा या दडपशाही विरोधात जनता सत्तेविरोधात रस्त्यावरती उतरते आणि तेव्हा तिचा आवाज जर ऐकला गेला नाही तर काय होतं हे आपण या दृश्यांमध्ये पाहिलं. आणि जनतेचा आवाज जर ऐकला गेला नाही तर मात्र सत्ता उलथवून टाकली जाते, अशी व्यापक समाज भावना आपल्याला पाहायला मिळते. या आंदोलनांना जनतेचा आक्रोश न समजता कट समजणारे नेते संवादाच्या ऐवजी दडपशाहीचा रस्ता निवडतात, तेव्हा जनतेचा कसा उद्रेक होतो हे आजवरच्या अनेक उदाहरणांमध्ये जगभरात पाहायला मिळालंय. शेख हसीना यांनी संवादाऐवजी बंदुकीचा रस्ता निवडला. आंदोलनकर्ते पेटून उठले. या उठावामध्ये शेख हसीना यांची फक्त खुर्चीच गेली नाही, तर त्यांच्या कुटुंबाच्या अस्तित्वाची निशाणी, त्यांच्या वडिलांचा पुतळा सुद्धा जमीनदोस्त झाला. बांगलादेशनं ज्यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधलं, राष्ट्रपिता म्हणून आदर दिला, त्यांच्याच पुतळ्यावरती हातोड्यांनी घाव घातले गेले. जगभरातल्या राजकारण्यांना यातून एक प्रातिनिधिक संदेश दिला गेल्याची चर्चा आहे. जी जनता तुम्हाला डोक्यावर घेते, तुमच्या नावाचा जयघोष करते, तुमचे पुतळे उभारते, त्या जनतेला जेव्हा नेता गृहीत धरतो, संवादाच्या ऐवजी दमन करतो, तेव्हा त्या नेत्याचं अधःपतन रोखणं अशक्य बनतं. आजची बांगलादेशमधली परिस्थिती ही भारताची डोकेदुखी वाढवू शकते. चीन आणि पाकिस्तानचं आव्हान कायम असताना बांगलादेशच्या सीमा धगधगणं हे आपल्या देशाला, भारताला परवडणारं नाहीये. ईशान्य भारताचा विचार केला तर ईशान्य भारतातल्या शांततेच्या दृष्टीनं बांगलादेशात भारताशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारं सरकार अस्तित्वात येणं गरजेचं आहे. चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, भारतासाठी चारही बाजूंनी एक प्रकारे चक्रव्यूह तयार होत असल्याची परिस्थिती सध्या पाहायला मिळते. त्यामुळे गरज आहे अतिसावध होण्याची, अतिसावध राहण्याची. आजचं हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं, या बातम्यांची मांडणी तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला जरूर सांगा. तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचनांचं स्वागत असेल.